पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारू दारू प्यायल्यामुळे 13 जणांचा मृत्यू झालेला आहे तर अनेक जण गंभीर आहेत। पिंपरी चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागामध्ये मिळून 8 जणांचा मृत्यू झालाय तर पुण्यामधील काडेपळळ या भागामध्ये 3, हडपसर भागामध्ये 2 अशा 5 जणांचा मृत्यू झालाय। ही विषारू स्पिरिटयुक्त दारू योगेश वानखेडे याने बनवलेली होती तर ती दारू पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मिळून विकली गेलेली होती अशी देखील माहिती समोर येते। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात, चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, खरं तर हे अतिशय गंभीर असं प्रकरण आहे। कायदा आणि सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे, सध्याचे काय अपडेट्स मिळतात? हे ते दारूचे कॅन आहेत जे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचले आणि या कॅनच्या माध्यमातून एका अर्थाने मृत्यू त्या भागामध्ये पोहोचला। कारण या कॅनमध्ये विषारी दारू होती, स्पिरिटयुक्त दारू होती। जो आरोपी आहे योगेश वानखेडे तो पुण्यातल्या कोंढवा भागातला राहणारा आहे। त्यांनी ही दारू उरळी कांचन परिसरामध्ये तयार केली आणि त्यानंतर ही दारू पुणे शहराच्या हडपसर, काळेपडळ या भागामध्ये विकली गेली। त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमधल्या फुगेवाडी, दापोडी या भागामध्ये विकली गेली आणि ही दारू पिऊन किती मृत्यू झालेले आहेत हे आपण पाहतो आहोत। दारूचे हे कॅन पोलिसांनी जप्त केलेले आहेत। अर्थात या कारवाईला उशीर झालेला आहे। आपण पाहतो आहोत पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही सगळी कारवाई। पोलीस जे आहेत ते योगेश वानखेडेला त्यांनी अटक केलेली आहे। त्याचबरोबर इतर कोणी आरोपी या सगळ्या दारूकांडामध्ये आहेत का याचा तपास केला जातो आहे। हे पुण्यातील दापोडी पोलीस स्टेशन आहे। योगेश वानखेडेला अटक करून या ठिकाणी पोलिसांनी आत्ता ठेवलेलं आहे। त्याला न्यायालयात हजर केलं जाईल आज दिवसभरामध्ये। मात्र या सगळ्या प्रकरणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। हा तो टेम्पो आहे। या टेम्पोमध्ये ही विषारी दारू जी आहे ती या ठिकाणी पोलिसांनी जप्त केलेली आहे। मात्र अर्थातच या कारवाईला उशीर झाला आहे। हा टेम्पो आता इथून हलवण्यात येतोय। एबीपी माझ्याकडून हा तो टेम्पो दाखवण्यात आल्यानंतर तो इथून हलवण्यात येतोय। पाहतो आहोत आपण किती कॅन्ड आहेत, किती मोठ्या प्रमाणामध्ये ही विषारी दारू तयार करण्यात आली होती आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात विषारी दारू तयार करून शहराच्या फक्त पुणेच नाही तर पिंपरी चिंचवड शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये ती विकली जात होती। आता हा जो मुद्देमाल आहे पोलिसांनी जप्त केलेला तो इथून हटवण्यात येतोय। एबीपी माझानी हे दाखवलं की हे जे काही विषारी दारूचे जे कॅन्ड आहेत ते अशा स्वरूपामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तयार करण्यात आले होते। हा जो मुद्देमाल आहे तो पोलीस आता इथून घेऊन चाललेले आहेत। मात्र या सगळ्या कारवाईला उशीर झालेला आहे। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये विषारी दारू विकली गेलेली आहे। इतके मोठे मृत्यू झालेले आहेत, इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू झालेले आहेत आणि यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। उरळी कांचन हा जो भाग आहे तो पुणे सोलापूर रस्त्यावरती हे गाव आहे आणि त्या ठिकाणी ही दारू तयार करण्यात आली। पुणे ग्रामीण पोलिसांची ती हद्द आहे। मात्र या ठिकाणी हद्दीचा वाद घालण्यात अर्थ नाही। एकूणच आपण पाहतो आहोत पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल या दोन्ही शहरांमधले पोलीस अवैध दारूची विक्री रोखण्यात अपयशी ठरले आणि त्यातून हे दारूचं कांड घडलेलं आहे। जर दारू अवैधरित्या विकली जाते तर ती त्याच वेळी रोखणं गरजेचं आहे। हे पुन्हा एकदा या ठिकाणी सिद्ध झालंय। कारण या अवैध पद्धतीने विकली जाणाऱ्या दारूमध्येच स्पिरिटचा समावेश करण्यात आला। स्पिरिटयुक्त ही दारू होती जी इतक्या लोकांच्या मृत्यूला कारण ठरलेली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी पुण्यातील या दापोडी पोलीस स्टेशनमध्ये आहेत। या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो वरिष्ठ पातळीवरती सुरू झालेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अर्थात आपण पोलीस अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी बोलण्यास तुर्तास नकार दिलेला आहे। आपण या पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जर आपण आलो तर इथे हे या पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। सर, आत्तापर्यंत काय तुम्हाला आढळलंय? म्हणजे फक्त वानखेडे हा एकमेवच आरोपी आहे की आणखी कोण आहे? नाही, तुम्ही तेवढी माहिती जरी दिली तरी चालणार आहे की किती जणांना आत्तापर्यंत अटक झाली आहे आणि कुठे कुठे दारू विकली जाते? तर आपण पाहिलं
या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्यांनी बोलण्यास नकार दिलाय. खरं तर समोर येऊन माहिती या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. दापोडी पोलीस स्टेशनमधले हे सगळे पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत असं सांगण्यात येत आहे. मात्र मी जसं म्हटलं सुरुवातीला, उशीर झालेला आहे. ही सगळी कारवाई आधी होणं अपेक्षित होतं. इतक्या मोठ्या संख्येने जर दारू विकली जाते आहे तर त्यावरती वेळीच कारवाई होणं अपेक्षित होतं, जी झालेली नाही आहे. अगदी धन्यवाद मंदार या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी.